मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या वाजलेले आहेत 9 आणि बघा आमच्या इकडं वातावरण वारं वाईज कमी सुटले. कुठं वाराटी मांजर काय जण आमचं इकडं बघा 2-3 दिवस कोरड्या भातवड्याचं काम चालू होतं, सांडग्याचं काम बंद होतं. शाबूच्या पापड्या, तांदळाच्या पापड्या, ज्वारीच्या पापड्या, कुरडई डब्यात बसत नाही म्हणून हे असं व्यवस्थित बांधून ठेवावं लागते. इकडं पण सांडगं वाळतात, ह्याच्यात ते असं झाकून ठेवावं लागतंय सगळं व्यवस्थित. आज कुठला पेपर आहे? आज गणितचा. अभ्यास केला का? आता काय माहिती अजून किती पेपर राहिलेत? अजून 5 किती तारखेपर्यंत? 18. 18 तारखेपर्यंत आहे. बर, कुठं गेली ग? काय गरजच नाही इतक्या वर पत्र्यातनं ह्याच्यातनं निघायची बोंबलायची हा. ती गेलं असेल आतमधीन काय चालले ती. आता तिला कुठं सोडायचं आपण? पाळलंय म्हणल्या बापू घरातच बसणार ना ते. तिने उग सगळ्यांना तेवढी बरे जोडीला आणली होती, मस्त आणल्या होत्या, 5 आणल्या होत्या. लागली चाल करायची, कुत्र्यांनी टाकली तोडून. त्यासाठी गप राहिलं पाहिजे. मग तिला आता घरातच ठेवा लागतं बापू. आपण पाळलंय म्हणल्या, कुत्री मांजर झालं काय झालं सांभाळलं पाहिजे रे. आपण आणलेलं असतं त्यांना. जेवायला काय कालवून केलंय तिथं सांगितलं नाही या जेवायला. काय आता वाटाणा केलाय ते बी कसला? तिखट कमी आहे. तिखट कमीच खायचं असतं बापू. स्वभाव लय रागीट होतो. तुमच्या एकट्यासाठी वाईलीच करावं लागेल तुम्हाला, पोरांना वेगळंच. मग करायचं माझ्यासाठी. एवढा कुठं ना केला बी असता आम्ही, जिथलं तिथं आम्हाला दिलं असतं आणून तर. मग राहिला असता का तुम्ही? राहिला असता मग कुठं राहायचो या? उलट राहतोय तुम्ही राहिलाय आमच्यामुळे, आम्ही नाही राहिलो तुमच्यामुळे. आम्ही दमलूया. हे काय अशी बोलते ती, काय करावं यांना? हा? कशी उलट काय करते शेबे, काय छर करते? गपके. काय नाही आता जायचं गुजबायला येरे आणायला. कुठं आणता आता? बापू देतो म्हणला ह्याला होय. खालचा किती? 2 पिशव्या. मग हिरे आणायला तुम्हाला तास लय झाला एक. तास 2 तास. तास म्हणजे आपापशी 1 तास, मनीषापशी तास. एवढं काय दिसड तास तास बसायचे त्यांच्यापाशी जाऊन. तसं नाही, पण बोलावं लागतं घडीवर. आणि बोलल्यावर जमतं का? तुझी आई म्हणते बसा बापू लगेच जाता. हो, आयला नाही काय काम. भावापाशी घडीभर, तात्यापाशी घडीभर. आणि कुणी सुन सोडताय का नाही तुम्ही? आता कोण रमेश राहिला खांदाऱ्या, हा, ते असतात का नाही? तिथं घडीभर. मग तुम्हाला लय लांब फिरावं लागतंय. आता काय करायचं? आणि पाहुणं रावळ संभळीत जा, आणि आपली माणसं समधी पाहुणं रावळच आहेत म्हणायचं समद. तात्या, मामा, काका नमस्कार, जेवाय समधी. आता वाजल्यात 9:30. आता जेवायचं, अन्नाला घालवायला जायचंय कारखान्यावर परीक्षेला. गाडीचा घोटाळा 2 महिने झालं. काय बोलला? मग आता काय कोणच्या? त्यांच्या अन्नाच्या नीट तुम्ही करायचा. कालच गेलाय घालवाय ना का लय करत? बाबा काय नीट करीना त्यो, म्हणला घोटाळाच निघाना. कस काय? निघला कंपनीला पाठवली होती ती इलेक्ट्रिक गाडी, त्याच्यामुळे मिळाला त्या मिळालं या. मिळलं का? हा, मग हाय सोमवारी असं आणायची. काय? बोल सासू बरोबर. आता बोलती, पण तुम्ही बोलून दिलं तर ठीक की सासूला. गार झालं माझं. झालं बा. तसंच, लय अवघड आहे ना, परत म्हणायचा है ना? चालल्यात भाकरी मस्त पैकी, छान पैकी. वाटाण्याची भाजी केली, भाकरी केली, आणि जेवला. आता हे जेवलं, आता राहिले ते आपण 2-3. आता जेवायचं पटकन. ते काय गेलेलं ते पैसे. कोणती? की कुठं नाही म्हणते मी. हे वाटाण्याचं खाता त्याचे पैसे माघारी द्या माझ्या. कोथमीर किती काढली होती सांगितलंच नाही. 250. आणि कशी गेली व? मी 5 इकली. आता तुम्ही 5 ना? होय, बर. काय इतकं उन्हाळा इतका कडक असून सुद्धा त्याला बाजार नाही, काय करायचं मग मोकळ्यात. होय बापू, पण जाऊन द्या. बापूचं 8 दिवसाचं भागलं पेट्रोलचं बिनकाळजी. मला तरी त्रास नाही जीवाला उग माझ्या.
होय आता का बरोबर ना एरियाला जाते ना त्यातलं सासू अगं, काढली उन्हात आणाचं म्हणून झालं हम्म काय टाकली म्हणून झालं नाही तर काय काढते मग उन्हाचं नाही काढल्यावर नाही केलं यांना माहिती नसतं पार काढायल्यावर माहिती काय बोलला बापू येडा मी 3 वेळा व्हिडिओ मध्ये सांगितलं इथं ही कोथमीर टाकली ह्या ऊसात इथे कोथमीर टाकली ह्या ऊसात का नाही आत्या काय झालं आणून तुम्हाला खाय घालते काय मी खाते का तुम्हाला सांगितलंय नका जाऊ काढाय पण तुम्ही जाता आता चुकी झाली माझी आ चुकी झाली मला काय माहिती तो उष्ण बाबाचा. त्याला त्यांचं मुद्दाम चालले म्हणते तू रेशमाता अशी का बोलते म्हणलं मी चला आज सकाळची लाईट आहे त्याच्यामुळे मोटर चालू नाही झाली पाणी थोडे टिकली तर काय कपाळाला राहणार पडलीच त्याला तर भिजल्या टिकल्या ते कपाळाच्या लगेच पडून जातात आज कपडे धुवायला पाणी नाही आज आमच्यातले अवघड झाले थोडं पाणी आता एवढीच टाकी भरलेली रातचीच लाईट येते आणि रातचीच जाते आव झालंय का बाळा गाईला खाया हे टाकले वासरावं लागलं बाय आता वाईस रांग केला नीट त्या दिवशी त्याला इंजेक्शन केली गोळ्या आणल्या त्याचा एक पाय चालत नव्हता मागचा वाईस सोडा ते आता वाईस लागले धराय आता खातंय वाईस चांगलं तर होईन नीट वाईस इतकं भारी झाले पण ती का आधी झालं तर काय माहिती का गिरणात गावलं होतं गाईला खायला टाकले काय बाळा बरं असू द्या बाय सगळ्यांना